ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सुप्रभात मंडळी. आजच्या आपल्या या भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाच्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण गेल्या वेळेला सप्टेंबर मध्ये देखील 17व्या अध्यायाचे 1 ते 13 हे श्लोक वाचले. आज आपण 17व्या अध्यायाच्या 14 ते 28 हे श्लोक वाचणार आहोत. आधी श्लोक वाचूया आणि मग त्याचं विवेचन ऐकूया. भगवद्गीता 17.14. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यम् अहिंसा च शारीरम तप उच्यते. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. 17.15. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. 17.16. मनः प्रसादः सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिर इत्येतत् तपो मानसमुच्यते. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. 17.17. भौतिक श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वर प्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात. 17.18. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. 17.19. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसम् उदाहृतम्. आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हणतात. 17.20. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे
देशकाले च पात्रे च तद्दानं सात्विक स्मृतम्. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हणतात. 17.21. यत्युप्र यत्तु प्रत्युपकारार्थं फलम् उद्देश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते, त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. 17.22. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातम् तत्तामसम् उदाहृतम्. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. 17.23. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात. 17.24. तस्माद् ओम इत्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्तः सततं ब्रह्मवादिनाम. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानांनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. 17.25. तदित्यन अभिसंधाय फलं यज्ञ तपः क्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत्शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. 17.26. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि यत् तथा सच्छब्दः पार्थ युज्यते. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशले जाते. अशा कर्त्यालाही सत असे म्हटले जाते हे पार्थ. 17.27. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. 17.28. अश्रद्धयाहुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते
ते अनित्यच होय. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. अ, 17व्या अध्यायाचे सगळे श्लोक आपण वाचलेले आहोत. आता हे श्लोक समजून घेण्यापूर्वी आपण गुरु परंपरेचा आशीर्वाद घेऊयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आपण गेल्या वेळेला बघितल्याप्रमाणे 17वा अध्याय भगवंत श्रद्धात्रय विभाग म्हणून सांगतात. यामध्ये भगवंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे कार्य करतो ते आपल्या 3 गुणांमध्ये कसे होतात त्याच्याबद्दल भगवंतांनी इथे आपल्याला खूप इत्थंभूत माहिती दिलेली आहे. तर आपण 1 ते 14 मध्ये बघितलं की भक्ती कशी 3ही गुणांमध्ये करता येते. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये. तर सत्वगुणामधली भक्ती, रजोगुणामधली भक्ती आणि तमोगुणामधली भक्ती, ह्याच्यामधलं कोणाला काय आठवतंय का आता? क्विक कॅचअप. सत्वगुणामधली भक्ती म्हणजे भगवत भक्ती किंवा देवतांची भक्ती. रजोगुणामध्ये यक्ष आणि राक्षसांची भक्ती. आणि तमोगुणामध्ये भूत, पिशाच, प्रेत यांची भक्ती. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारची भक्ती भगवंतांनी सांगितली. तर म्हणजे एक चांगलं कार्य, भक्ती हे चांगलं कार्य आहे, परंतु ते सुद्धा सत्व, रजो आणि तमोगुणामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होतं. तर असंच आपण आहाराविषयी पण बघितलं. आहार पण आपल्या सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये कसे वेगळे वेगळे आहार असतात ते आपल्याला भगवंतांनी सांगितले. आणि आता इथे भगवंत त्या गोष्टींच्या पुढे जाऊन आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तप आपण कसे करतो त्याविषयी भगवंत आपल्याला सांगतात. तर 17.14 मध्ये भगवंतांनी सुरुवात केली. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. म्हणजे भगवंत ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटलंय. म्हणजे भगवंत इथे आपल्याला 17.14 मध्ये सांगतायत की आपल्याला आपले जे गुरुजन आहेत, तर आता माता पित्यांसारखे गुरु कोणीच नाहीयेत. आपल्याला आपल्या आयुष्याची जी सुरुवात होते, आपल्याला अगदी बाळ बोध, सगळ्या गोष्टींचा बोध करून देणारे आपले माता पिता असतात. म्हणून त्यांना प्राज्ञांमध्ये श्रील प्रभुपाद त्यांची गणना प्राज्ञ व्यक्तींमध्ये करतात. आणि त्यांचं आपण मान राखला पाहिजे, त्यांचं आपण पूजन केलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि भगवंतांची पूजा. तर मग आता इथे एवढे सगळ्यांची पूजा जर सांगितली आहे, तर ज्यावेळेला भगवंत सांगतायत की अर्जुनाला सांगतात की अ, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तर याचा अर्थ असा होतो का की इथे भगवंतांनी 2 अ, विरोधाभास निर्माण करणाऱ्या कल्पना इथे सांगितलेल्या आहेत. की एकीकडे भगवंत सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, म्हणजे तू बाकी कोणालाही शरण न जाता केवळ मलाच फक्त शरण ये. आणि इथे सांगताना सांगतात की तुम्ही देव द्विज गुरु प्राज्ञ,
यांचं पूजन करायला पाहिजे. तर हा काय विरोधाभास आहे का? कोणाला काय कल्पना आहे याविषयी? तर यात विरोधाभास काहीच नाहीये. आपल्या चरित्र निर्माणासाठी जे काय सगळं काय लागतं ते भगवंतांनी भगवद्गीते आपल्या मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि भगवंतांना शरण जाणं म्हणजे काय? तर भगवंतांनी आपल्याला जे काय मार्गदर्शन केलं आहे ते शब्द आणि शब्द त्याचा पाळणे म्हणजे भगवंतांना शरण जाणे. आणि भगवंतांनी आपल्याला तिथे शब्द काय दिलेला आहे, काय सांगितलं आहे? तर देव द्विज गुरु प्राज्ञ यांचं पूजन करायचं. त्याच्या व्यतिरिक्त शौचम. शौचम म्हणजे अ, स्वच्छता. तर ही केवळ बाह्य स्वच्छता नव्हे, तर आंतरिक स्वच्छतेला पण आंतरिक निर्मळतेला पण तेवढंच प्राधान्य आहे. किंबहुना बाह्य स्वच्छतेपेक्षा आत्मनिर्मळता ह्याच्यासाठी जास्त प्रयत्न करायला लागतो. घर तरी आपण समजा घर, गल्ली, गाव, देश जे काय स्वच्छ करायचं म्हटलं तर आपण स्वच्छ करू शकतो. पण ती मनामध्ये जर ती निर्मळता असेल तरच ती बाह्य रूपामध्ये दिसू शकते. नाहीतर त्याच्यासाठी आपल्याला कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ती बाहेरून दिसत नाही. त्यामुळे आंतरिक निर्मळता, आंतरिक स्वच्छता अतिशय महत्वाची. मनामध्ये वाईट विचार असतील तर ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येका अंगामध्ये ते दिसून येणार. मग आपले ते नाते असो, आपलं घर असो, आपले इतरांशी संबंध असो, काही मैत्री असो, प्रत्येकामध्ये जर कधी आपलं मन निर्मळ नसेल तर त्या सगळ्यांमध्ये आपलं कुठे ना कुठे त्या अस्वच्छतेची छाया कुठे ना कुठेतरी पडणार. म्हणून भगवंत सांगतात की शौचम असायला हवं. आणि आर्जव, आर्जव म्हणजे सरळपणा. इथे आर्जवचे तसे म्हटले तर दोन तीन अर्थ निघू शकतात. इथे प्रसंगानुरूप श्रील प्रभुपाद त्याला सरळपणा म्हणतात. पण आर्जवमचा अर्थ एक आर्जव करणे म्हणजे आपण कोणाला तरी विनंतीपूर्ण किंवा खूप सभ्य पद्धतीने कोणाशीही चर्चा करणे त्याला पण आर्जवम म्हटलं. तर आपण सरळपणा, हा सरळपणा काहीही केल्या आपल्याला येत नाही. तर अ, याविषयी एक फार सरळपणाविषयी एक फार सुंदर कथा आहे. आपण ते एक 5-10 मिनिटांमध्ये ती अ, कथा तुम्ही कदाचित ऐकली पण असेल, परंतु इथे प्रसंगोचित आहे ती कथा समजून घ्या. एकदा एक व्यक्ती होता, साधा सरळ व्यक्ती होता आणि त्याला खाण्याची भूक फार प्रचंड लागायची. काहीही झालं तरी फक्त खाण्यावर त्या व्यक्तीचं लक्ष असायचं. पण मनाने अतिशय सरळ आणि अतिशय निर्मळ. तर आपली आपली मेहनत करून आणि 2 वेळेचा तो खायला मिळेल एवढं बघायचं. एक दिवशी त्याचं लक्ष गेलं की एक आश्रमाच्या बाजूने तो चालला होता आणि त्या आश्रमामधल्या लोकांना सर्वजण येऊन काही ना काहीतरी दान करत होते आणि त्या आश्रमामधील लोकांना ते खायला मिळत होतं चांगलं चांगलं. तर याला मोह झाला की अरे, इथे ह्यांना काहीच न करता आतमध्ये बसून ते खायला मिळतंय, तर आपण पण इथे ह्या आश्रमामध्ये सामील व्हायला हरकत नाही म्हणून. म्हणून तो आश्रमामध्ये गेला आणि त्या आश्रमाचे जे आचार्य होते, गुरु होते, त्यांना म्हटलं की मला तुमच्या आश्रमामध्ये सामील करून घ्या. तर गुरूंनी त्याला विचारलं की बाबा तुला काय प्रेरणा झाली, कशामुळे तू इथे आमच्या आश्रमामध्ये येऊ इच्छितो? तर तो पण सरळ आणि अतिशय निर्मळ व्यक्ती होता. तो म्हणे इथे खायला प्यायला चांगलं मिळतं म्हणे दोन्ही वेळेला, दोन्ही तिन्ही वेळेला.
तर माझं आता सध्या तरी माझी तीच इच्छा आहे की आपल्याला खायला व्यवस्थित मिळावं. तर त्याच्या स्वच्छपणावर, निर्मळपणावर ते आचार्य अ, प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आपल्या आश्रमामध्ये राहण्याची परवानगी दिली. तर बरेच दिवस दोन्ही तिन्ही वेळेला अ, तीन वेळेस खाण्याला मिळत होतं. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण, असं आरामशीर त्याचं चाललं होतं. पण एक दिवशी काय झालं की हे असं 14 दिवस झालं आणि मग नंतर 15व्या दिवशी जेव्हा एकादशी आली, त्यावेळेला आश्रमामध्ये काहीच बनलेलं नव्हतं. तर आश्रमामध्ये काहीच बनलं नाही म्हटल्यावर साहजिकच या व्यक्तीला पण काहीच मिळालं नाही आणि त्याला भूक तर काही आवरत नव्हती. मग तो आचार्यांकडे गेला. म्हणे आज काय आहे म्हणे की आज काही खायला काहीच बनवलेलं नाहीये म्हणे. तर मग आचार्यांनी त्याला समजावून सांगितलं की बाबा आज एकादशी आहे आणि आपल्यामध्ये उपवास करतात. तर तो व्यक्ती म्हणाला की "अरे, उपवास वगैरे मला तर काही जमणार नाही म्हणे. मला तर खाल्ल्याशिवाय काही होतच नाही." मग म्हणे असं कर तू आश्रमामधून तिथलं जे आपलं स्टोअर आहे त्याच्यामधून तू शिधा काढून घे आणि तू बाहेर कुठे जरी जाऊन आणि भगवंतांना सगळं बनव, भगवंतांना भोग लाव आणि मग ते भोग त्यांनी खाल्ला की मग नंतर तू तुझं तुझं जेवण ग्रहण कर म्हणे. तर त्याप्रमाणे तो सगळा शिधा घेऊन जातो आणि अ, तिथे एका वनामध्ये जाऊन सगळं आपलं अन्न शिजवतो वगैरे आणि भोग लावतो. भोग लावतो तर भगवंत आधी काही येतच नाही. आता आचार्यांनी सांगितलंय की भगवंतांनी भोग ग्रहण केल्यानंतरच तू आपलं अन्न ग्रहण करायचं आहे. तर तो वाटच बघतोय. तर रामाचे भक्त होते ते सगळेजण. तर ते रामाची अर्चना करत बसला तो की रामजी तुम्ही या आणि हा भोग खाऊन आणि घ्या आणि मग मला काहीतरी द्या म्हणे. तर त्याप्रमाणे रामजी आले. त्यांची स्वच्छता आणि निर्मळता बघून रामजी आले. रामांनी आपला भोग ग्रहण केला आणि भगवंतांनी रामाने भोग ग्रहण केल्यानंतर अगदीच थोडंसं अन्न त्याला राहिलं होतं. तर त्याने ते अन्न ग्रहण केलं. त्याच्या लक्षात आलं की रामजी वरच खातात म्हणून. म्हणून पुढच्या एकादशीला पुन्हा तीच करा. पुन्हा दुप्पट शिधा घेतला. तर आचार्यांनी विचारलं की अरे तू एका व्यक्तीला पुरेसा शिधा तू घेणं योग्य आहे पण तू दोन व्यक्तींचा का मागतोय? म्हणे नाही म्हणे रामजी आले होते म्हणे मागच्या वेळेला त्यांनी त्यांचा भोग खाऊन घेतल्यानंतर मला काही उरलंच नाही म्हणून मी जास्त घेऊन जातोय म्हणे. तर गुरूंना वाटलं की त्याला भूक लागत असेल जास्त म्हणून तो जास्त मागतोय. म्हणून पुन्हा अ, वनामध्ये जाऊन शिजवतो वगैरे आणि भोग लावतो. तर ह्या वेळेला प्रसन्न होऊन रामजी पण येतात आणि सीतामय्या पण घेऊन येतात. तर सीतामय्या पण आल्या. आता ते दोघांनी पण त्यांचं त्यांचं खाल्लं. पुन्हा याला थोडंसंच राहिलं. पुन्हा त्याची तीच पंचायत. मग तिसऱ्या एकादशीला पुन्हा गुरूंकडे जातो. म्हणतो मला 3 जणांचा शिधा द्या म्हणे. म्हणे का रे काय झालं? म्हणे मागच्या वेळेला फक्त रामजीच आले होते. या वेळेला ते सीतामय्यांना पण घेऊन आले. मग सीतामय्यांनी आणि त्यांनी खाल्ल्यानंतर मला काहीच उरलं नाही म्हणे. मग मला 3 व्यक्तींचा शिधा द्या म्हणे. तर असं करत करत पुन्हा चौथी वेळ आली. पुन्हा त्यांनी सगळं शिजवले. या वेळेला ती गंमत बघण्यासाठी रामजी सीतामय्यांना आणि लक्ष्मणजींना पण घेऊन आले. तर यावेळेला तिघांचा शिधा त्यांनी तिघांनी खाल्ल्यानंतर पुन्हा या ब्राह्मणाला फारसं काही राहिलंच नाही. पुन्हा एकदा गुरूंकडे गेला म्हणे या वेळेला म्हणे रामजी सीतामय्या आणि लक्ष्मणजी आले होते म्हणे. मला काही उरलंच नाही. आता या वेळेला मला तुम्ही 4 जणांचा शिधा द्या.
तर ह्या आचार्यांना फार गंमत वाटते की अरे असं कसं होऊ शकतं म्हणून. म्हणजे मी आजपर्यंत एवढे वर्ष झाले भोग लावतोय, भगवंतांनी खरोखर काहीच खाल्लं नाही. आणि हा व्यक्ती सांगतोय की भगवंत येऊन भोग खाऊन गेले, सीतामय्या पण येऊन भोग खाऊन गेल्या, लक्ष्मणजी पण येऊन भोग खाऊन गेले. तर हे काय गंमत आहे, हा खोटं बोलतोय की काय आहे, ते आपल्याला बघायला पाहिजे. म्हणून चौथ्या वेळेला एकादशीच्या दिवशी आचार्यांनी त्याला 4 जणांचा शिधा दिला आणि ते त्याच्या मागे मागे गेले. तर वनामध्ये बघतात काय, तर याने 4 जणांचा सगळा शिधा शिजवला आणि तिथे भगवंतांना भोग लावला. आणि अतिशय आर्जव स्वरामध्ये भगवंतांची प्रार्थना करायला लागले की तुम्ही या आणि हा भोग खा. तर खरोखरच पुन्हा चौथ्या वेळेला भगवंत त्यांचा सगळा दरबार घेऊन आले. रामजी, सीतामय्या, लक्ष्मणजी, हनुमान सगळे जण आले. आणि ते बघून त्या आचार्यांना लक्षात आलं की हा व्यक्तीचा जो सरळपणा आहे, हा त्याच्या सगळ्या भक्तीची चं मूळ आहे. म्हणून भगवंत त्याच्या भोग लावण्यामुळे प्रसन्न होऊन प्रत्यक्ष येऊन भोग खात. जे आपल्याला आयुष्यभराच्या साधनेमुळे आलं नाही, ते केवळ ह्या व्यक्तीला त्याच्या सरळपणामुळे आलं आणि भगवंतांची प्राप्ती झाली. म्हणून सरळपणा अतिशय महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. सरळपणा आणणं तेवढं सरळ नाहीये, कारण की आपलं मन जे असतं ते नेहमी वाकडच चालत राहतं आणि वाकडाच विचार करत राहतं. त्यामुळे मनाला सरळ करण्यासाठी भगवंतांनी सांगितलंय की देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तपोच्यते. हे शरीर, सगळे शरीराचे तप जे आहेत ते सगळे महत्वाचे आहेत. कशासाठी? तर आपल्या मनामध्ये सरळपणा यावा म्हणून. त्यानंतर भगवंत आणखीन पुढे जातात आणि 17.15 हा माझा अतिशय आवडीचा आणि अतिशय प्रिय श्लोक आहे. मी प्रत्येक वेळेला हा जेव्हा जेव्हा वाचतो त्यावेळेला मला प्रचंड प्रेरणा मिळते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे यांना वाचिक तप असे म्हटलेले आहे. किती साधा सोपा उपाय भगवंतांनी सांगितलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपले जेवढे संबंध आहेत ते आपण कोणत्या प्रकारे संवाद करतो, कोणत्या प्रकारे बोलतो, कोणत्या प्रकारे आपण वागतो, याच्यावर फार प्रचंड अवलंबून आहे. आणि जर कधी भगवंतांनी हे सांगितलेले जर आपण वाचिक तप जर केलं, तर सगळ्यात पहिल्यांदी अनुद्वेग करम असावं. अनुद्वेग करम म्हणजे कोणालाही उद्वेग न करणारे आपले शब्द असावे. मग सत्यम म्हणजे सत्य असावं. त्यानंतर प्रियम म्हणजे इतरांना प्रिय वाटेल असं आपलं बोलणं असं. हितम म्हणजे हिताचं असणं, हे पण अतिशय महत्वाचं आहे. की हे आपल्या संवादामध्ये, आपल्या कोणत्याही प्रकारच्या कम्युनिकेशन मध्ये जर कधी आपले हे 4 घटक जर असतील, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत, तर आपले संबंध सुधारल्याशिवाय त्याला काही वेगळा पर्यायच नाही. संबंध आपले चांगले राहणार आणि ते वृद्धिंगत होऊन जाणार. आणि याच्यातलं एक जरी आपण वाचिक तपामधलं एक जरी कोणते आपण घटक काढून घेतला, तर आपले संबंध विकोपाला जाण्याशिवाय दुसरा काहीही त्याच्यामध्ये दुसरा पर्याय होऊच शकत नाही. आपण बघतो की म्हणजे एखाद्या व्यक्ती जर खोटा बोलत असेल, मग तो किती गोड बोलला, किती हिताचा बोलला, परंतु ते सत्यच नाहीये, तर त्याचा काही उपयोगच नाही. एखाद्या व्यक्ती सत्य बोलत असेल,
परंतु तो अप्रिय पद्धतीने ती जर गोष्टी सांगत असेल किंवा अहिताच्या गोष्टी सांगत असेल, तर त्या गोड बोलणं, सत्य बोलूनही काही उपयोग नाही. तर हे चारही घटक फार अतिशय महत्वाचे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं भगवंत सांगतात ते स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. म्हणजे उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं न करता आपण भगवंतांच्या विषयी बोलावं, भगवंतांच्या विषयी प्रचार करावा, जेणेकरून आपण जेव्हा आपल्या संबंधांच्या मध्ये भगवंत आणतो त्यावेळेला आपल्याला आपोआपच हे चारही घटक आपल्या संवादामध्ये, आपल्या संबंधामध्ये येतात आणि आपल्या संबंधांची वृद्धी होते. त्यानंतर पुढे जाऊन भगवंत 17.16 मध्ये पहिला जो तप होता तो शरीराच्या पातळीवर होता. मग नंतर भगवंत बोलण्याच्या पातळीवर गेले आणि मग नंतर 17.16 मध्ये आता भगवंत मनाच्या पातळीवर जात आहेत. भगवंत सांगतात मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे. तर आपण बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी कर्म करत असतो, काहीतरी कार्य करत असतो, परंतु त्यामध्ये किंवा त्यामधून येणाऱ्या जे फळ आहे त्याच्यात जर आपल्याला समाधान मिळत नसेल, तर आपण कितीही कष्ट केले, कितीही आपण प्रयत्न केले, तरी आपण कदाचित श्रीमंत होऊ, कदाचित आपण सुफळ होऊ, संपन्न होऊ, परंतु समाधान जर नसेल तर त्या सगळ्या गोष्टींना काहीही अर्थ उरत नाही. म्हणून मानसिक तप याच्यामध्ये समाधान हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर समाधान आपण बऱ्याच वेळेला आपलं थोडस समजुतीमध्ये गफलत होऊ शकते की समाधान हा एक प्रकारचं आपलं मानसिक स्थिती आहे. बरोबर आहे की आपण इमोशन म्हणतो तसा प्रकार आहे की आपल्याला मनामध्ये ते इमोशन असेल तर ते आपल्याला ते समाधान वाटतं की हा इमोशन समाधानाचं आलं आपल्या मनामध्ये. परंतु ह्या केवळ इमोशन नाही, समाधान हे एक आपण निवड केलेली एक मानसिक स्थिती असते की मला महत्वाकांक्षा खूप आहे. समजा माझ्याकडे लाख रुपये नसतील तर माझ्याकडे लखपती होण्याची माझी इच्छा असणं, आकांक्षा असणं आणि महत्वाकांक्षा असणं हे स्वाभाविक आहे. परंतु माझ्याकडे जे काय 10, 15, 20, 50 जे काय हजार आहेत त्यामध्ये मी समाधानी आहे का? समजा एखादा लखपती असेल तर त्याला करोड रुपये कमवण्याची महत्वाकांक्षा असायला हवी, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. परंतु त्या लाखांमध्ये त्याचं समाधान आहे का? आणि मग तसं त्याला काही अंतच नाही. म्हणजे आपण बघतो की लोकांकडे 1 बिलियन, 25 बिलियन, 100 बिलियन अशा कितीतरी करोडो आणि अब्जावधी रुपये असतात, परंतु मनामध्ये समाधान नाही. म्हणून म्हणतात की ज्या वेळेला लक्ष्मीजी नारायणाच्या शिवाय आपल्याकडे येते त्यावेळेला ती लक्ष्मी तिचा थयथयाट घेऊन येते. आमचे काका नेहमी हा शब्द वापरायचे, मला तेव्हापासून अजूनही आठवतो की जेव्हा लक्ष्मी नारायणाशिवाय येते त्यावेळेला ती तिचा थयथयाट घेऊन येते. तर हा शब्द तसा लक्ष्मी देवींच्या प्रती आपण वापरणं तसं योग्य नाहीये, परंतु तो माझ्या मनामध्ये तो अतिशय स्ट्राईक झाला होता आणि तो तसाच माझ्या मनामध्ये अजूनही आहे. आणि ते लक्षात येतं की आपण काही काही वेळेला बघतो की अतिशय श्रीमंत लोक असतात, परंतु त्या श्रीमंतीला सुख नसतं, समाधान नसतं, कारण की तिथे लक्ष्मीजींचा वास नारायणाच्या शिवाय असतो. मग आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की ही संपत्ती शापित आहे,
ते आपण बऱ्याच वेळेला बघतो, काही राजवाडे वगैरे असे जुने खूप फार सुंदर राजवाडे असतात, परंतु त्याला वंशच नाही. किंवा ते राजवाडे कोणीतरी वेगळ्या व्यक्तींनी लुटून घेतले, ती राणीचे काहीतरी मानसिक विकार झाले, मुलं काहीतरी विचित्र निघाली वगैरे, असं काहीतरी होत. तर म्हणून आपल्याला लक्ष्मी देवी नेहमी नारायणासोबत असावी, त्यावेळेला आपल्या मनाला समाधान म्हणून भगवंतांनी इथे म्हटले मनः प्रसाद, म्हणजे मनाला जो प्रसाद आहे तो समाधानाचा प्रसाद आपल्याला मिळायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा सौम्यत्वम. सौम्यत्वम म्हणजे भगवंतांनी ते आपल्याला आपलं आचरण सौम्य असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की हल्ली एकदम अँग्री यंग मॅन, अग्रेशन वगैरे याला फार प्रचंड, म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळीकडेच त्याचा बोलबाला आहे. परंतु भगवंत इथे आपल्याला सांगतात की आपलं वागणं नेहमी सौम्य असायला पाहिजे. आणि मौनम. आता इथे मौनम ह्या वास्तविक पाहता मौन म्हणजे काय, तर न बोलणे. तर मग हे मौनम हे मनाचं कसं काय तप असू शकेल? कोणाचे काही विचार आहेत यावर? वास्तविक म्हटलं तर मौन पाळणे म्हणजे आपण न बोलणे. तर हा वाचिक तप झाला ना. मानसिक तप कसं काय झाला? कोणाचे काही विचार या संदर्भात? मनाला पूर्ण व्हॉइड करायचं, की जसं त्या विपश्यनामध्ये करतात, की मनामध्ये पण नाही ते विचार आले पाहिजे. बरोबर आहे. मन ज्या वेळेला शांत असतं, त्याच वेळेला आपल्याला वाचिक म्हणजे मनाचं तप ज्या वेळेला आपण करतो, त्याच वेळेला इतर प्रकारचे तप जे आहेत म्हणजे वाचिक तप वगैरे ते व्यवस्थित होऊ शकतात. आणि मन जर अशांत असेल तर तोंडावाटे काही ना काहीतरी बाहेर बरळत पडणं, काहीतरी बोलणं हे चालूच राहणार. आणि म्हणून मौनाला भगवंतांनी इथे मानसिक तप म्हटलेलं आहे. आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम. त्यानंतर भावशुद्धी. भावशुद्धी पण अतिशय महत्वाची आहे. की आपल्या मनामध्ये म्हणजे आपण भगवंतांना भावग्राही जनार्दन असं आपण म्हणतो. तर भगवंत आपल्या मनातला भाव केवळ ग्रहण करतात. आपण भगवंतांना जे काय अर्पण करतो त्यातलं भगवंतांनी, म्हणजे मगाशी मी ते ज्या कथेमध्ये जसं सांगितलं तसं सरळपणा आपल्यामध्ये नसल्यामुळे भगवंत कोणतीही आपली गोष्ट प्रत्यक्ष येऊन ग्रहण करत नाही. ते केवळ आपला भाव ग्रहण करतात. नामदेवांना पण त्यांनी दिलं, की नामदेवांनी पण जेव्हा त्यांना भोग लावला त्यावेळेला नामदेवाचं पण येऊन खाऊन गेले भगवान. पण आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींसाठी भगवंतांनी आपला भाव ग्रहण करणं इथपर्यंत पुरेसं आहे. म्हणून आपल्या भावाची संशुद्धी व्हायला हवी, आणि ते मनाचं तप अतिशय महत्वाचं. मग त्यानंतर भगवंत आपले कर्मांविषयी सांगतात. अ 17.17 मध्ये भगवंत सांगतात, श्रद्धया परया तप्तम तपस्त्र त्रिविधम नरै अफलाकांक्षिभिर्युक्त हि सात्विकम परिचक्षते. म्हणजे भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असं म्हणतात. तर बऱ्याच वेळेला आपण आपलं जे आचरण असतं, आपलं जे काय कर्म असतं, ते कोणत्या ना कोणत्या तरी आकांक्षेने, कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आशेनी प्रेरित असतं. तर त्या प्रेरणा ज्या आहे त्या शुद्ध करून आपण कुठल्याही भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवता केवळ भगवंतांच्या विषयी किंवा भगवंतांच्या प्रित्यर्थ कर्म आपण करावं.
तर ती स्थिती येईपर्यंत निदान केवळ आपण चांगल्या कर्माने किंवा चांगल्या आकांक्षांनी, चांगल्या इच्छेने प्रेरित होऊन कर्म करावं. आणि ते कर्म जसं आपण करत जातो तसं तसं जेव्हा आपण भगवंतांना अर्पण करत जातो तसं तसं हळूहळू भावसंशुद्धी होऊन आपलं कर्म हे अकर्मामध्ये मोड म्हणजे हळूहळू आपण अकर्म, म्हणजे आपण कर्म केलं तरी आपल्याला त्याचं फळ आपल्याला लागत नाही, मग चांगलं असो किंवा वाईट असो. तशी स्थिती यायला आपल्याला वेळ लागेल, परंतु तोपर्यंत सत्कर्म करणं अतिशय आवश्यक आहे. 17.18 मध्ये भगवंत सांगतात, सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. म्हणजे ज्या वेळेला आपण तप केवळ सत्कार, मान आणि पूजा मिळण्यासाठी आपण ज्या वेळेला करतो, त्यावेळेला ते तप जे आहे त्याला राजसिक तप म्हटलेलं आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की काही काही लोक फार मोठे मोठे यज्ञ करतात, फार मोठे मोठे काही काही पूजा अर्चा काही काही हे करतात, परंतु त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण जर बघितलं तर तेवढी श्रद्धा भक्ती वगैरे काही नसतं. परंतु केवळ मी मोठा यज्ञ केला, मी मोठी पूजा केली, माझ्या पूजेमध्ये एवढे लोक येऊन जेवले, माझ्या पूजेला 1000 लोक आले होते वगैरे, अशा प्रकारच्या दांभिक गोष्टींसाठी जर का कधी कोणी काही पूजा अर्चा करत असेल तर ती सगळं तप जे आहे ते केवळ आणि केवळ राजसिक तप आहे. आणि अशा तपाचे तप पण अस्थिर असतं आणि त्याचे मिळणारी फळं पण अस्थिर असतात. त्यामुळे याचे अतिशय अघोरी प्रकारचे तप आपण आपल्या पुराणांमध्ये सांगितलेले आहेत. तर त्याच्यापैकी एक भस्मासूर किंवा वृकासूर, कोणाकोणाला त्याची कथा आठवते? आपल्या पुराणांमध्ये आहे. भस्मासुराने काय तप केलं होतं? ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो. नाही, पण तप एका काय केलं? पायावर एका पायावर उभं राहून त्यांनी काही वर्ष तप केलेलं ना. भस्मासुराचं तप इतकं भयंकर होतं की भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तो आपल्या शरीराचे तुकडे त्यांना अर्पण करत होता. शिवजी प्रसन्न होईपर्यंत आपल्या शरीराचे तुकडे तो त्यांना अर्पण करत होता. म्हणजे थोडस कापायचं शरीराचं तुकडं त्यांना अर्पण करायचं, कापायचं परत अर्पण करायचं, असं करत 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 त्याचं सगळं शरीर त्यांनी बराचसा भाग वाहून टाकला होता. आणि मग ते सगळं पाहून भगवान म्हणजे शिवजी काही प्रसन्न होत नाहीये हे पाहून त्यांनी शेवटी त्याचं धड भगवंत शिवजींना अर्पण करण्यासाठी म्हणून कापायला तो गेला. शिवजींना त्याची दया आली, प्रसन्न नाही झाले शिवजी त्याच्यावर. शिवजींना त्याची दया आली की बाबा तू असलं काही करू नकोस, आणि ते त्यांनी त्याला दर्शन दिलं. तर एवढं अघोरी तप केल्यानंतर त्यांनी काय मागितलं की मी कोणाच्याही डोक्यावर हात ठेवला तर तो व्यक्ती जळून तिथल्या तिथे खाक व्हावा. तर शिवजींच्या लक्षात आलं की हे काही योग्य नाहीये. परंतु आता त्यांनी त्याला दर्शन दिलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की तू काय वर मागायचं तो माग, आणि त्यांनी मागितलं होतं, त्यामुळे शिवजींना ते देणं क्रमप्राप्त होतं. आणि शिवजींनी त्याला तो वर दिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याची प्रतिक्रिया काय होती की शिवजींच्याच डोक्यावर हात. शिवजींच्याच डोक्यावर हात ठेवून तो वर सफल होतोय की नाही ते बघायचं होतं त्याला. तर शिवजींच्या जेव्हा ते लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी तिथून पळ काढला, त्यांना निघून जावं लागलं तिथून. आणि शिवजींची ती परिस्थिती बघून भगवंतांना त्यांच्या रक्षणासाठी धावून जावं लागले. आणि मग त्यांनी
भगवंतांनी मोहिनी रूप घेऊन त्या भस्मासुराला नृत्यामध्ये गुंग केलं आणि नृत्यामध्ये त्यांची अशी एक पोज आली की ज्याच्यानी त्यांनी स्वतःच्या डोक्यावर त्यांनी स्वतःचा हात ठेवला आणि ते बघून भस्मासुराने पण स्वतःच्या डोक्यावर स्वतःचा हात ठेवला आणि तो तिथल्या तिथे खाक झाला. तर अशा प्रकारची अघोरी तप, अस्थिरतेचे फळ काय आहेत ह्याची उदाहरणं आपल्याला आपल्या सगळ्या पुराणांमध्ये भरपूर आहेत. आणि तरी सुद्धा आपल्या लोकांचं त्याच्यावरच समजतच नाही. म्हणजे केवळ काहीतरी फळ मिळावं, काहीतरी इप्सित मिळावं एवढ्यासाठी तपश्चर्या, पूजा अर्चा वगैरे केली जाते. आणि तसं भगवंतांना अजिबात मान्य नाही, अजिबात आवडत नाही. त्यानंतर 17.19 आणखीन भयंकर आहे. मूढ ग्राहेणात्मनो यत यत प्रिय यत ग्राह मूढग्राहेणात्मनो यत पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थम वा तत्तामसम उदाहृतन. तर हे तामसामधलं जे तप आहे ते तर हे राजसिक तपापेक्षाही आणखीन भयंकर आहे, की त्यामध्ये केवळ आणि केवळ दुसऱ्यांना त्रास व्हावा म्हणून तप केलं जातं. मग आपण ते चेटूक करणं, ते बावल्या लावणं, ते बावलीला टाचण्या लावणं वगैरे ते सगळ्या प्रकारचे जे भयंकर तप आपण ऐकतो ते या प्रकारच्या तपामध्ये म्हणजे तामसिक तपामध्ये मोडले जातात. त्याच्यानंतर 17.20 पासून भगवंत दानाविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. कोणत्या प्रकारचं दान सत्वगुणामध्ये, कोणत्या प्रकारचं रजोगुणामध्ये आणि कोणत्या प्रकारचं तमोगुणामध्ये. तर ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला कर्तव्य म्हणून योग्य स्थळी, वेळी आणि काळी आणि कुठल्याही प्रकारच्या प्रतिउपकाराची भावना न ठेवता जेव्हा आपण दान करतो तर ते दान सत्वगुणामधलं दान असतं. त्या उलट जर का कधी प्रतिउपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने ज्या वेळेला दान केलं जातं त्यावेळेला ते राजसिक दान असतं. आपण बघतो की अनेक प्रकारचे लोक आहेत आणि ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या प्रकाराने ते दान करत असतात. तर त्या उदाहरणं बघण्याच्या आधी आपण तामसिक दान पण समजून घेऊया. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तीला आणि अनादराने तसंच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान असं म्हटलं जातं. तर आपण बघतो की काही काही लोक खरोखरच म्हणजे दानवीर असतात. काहीतरी पुण्य कर्म करावं, कोणाचं काहीतरी भलं व्हावं म्हणून ते दान करत असतात. त्या उलट काही लोक हे केवळ आणि केवळ आपलं नाव प्रतिष्ठा वाढावी म्हणून दान करत असतात. आणि काही काही जण उगाच लोकांना छळायचं म्हणून दान करतात. म्हणजे ते लाळघोटेपणा करणं किंवा करायला लावणं किंवा दुसऱ्याकडून अक्षरशः म्हणजे बूट चाटायला लावणार आपण म्हणतो तशा प्रकारची वागणूक देऊन आणि मग त्याला मदत करणं हे तामसिक दानामध्ये. म्हणून आपण योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य कार्यासाठीच दान करावं. तर तेच सत्वगुणामध्ये दान आहे, नाही तर दानाचं काहीही फळ मिळत नाही. त्यानंतर 23 पासून भगवंत पुढे जे मार्गदर्शन करतात त्यामध्ये भगवंतांची भक्ती कशी करावी याच्याविषयी आणखीन थोडस डिटेलमध्ये विवरण करतायत. तर इथे भगवंत सांगतात सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात.
म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधीनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून प्रारंभ करतात. तर आपण 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की प्रणवः सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम नृषु. म्हणजे भगवंतांनी आपल्या सगळ्या वैशिष्ट्यांनुसार, आपल्या सगळ्या संपत्तीनुसार जेव्हा ते भगवंत सांगत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रणव सर्व वेदेषु, म्हणजे ओमकार आहे मी सगळ्या वेदांमधला. आणि म्हणून ज्या वेळेला भगवंतांची भक्ती करताना किंवा कोणत्याही प्रकारचं कर्म करताना, विशेषतः यज्ञ, दान आणि तप करताना ओंकारापासून प्रारंभ करतात. मग ज्यावेळेला आपण हे प्रत्येक कार्यामध्ये भगवंतांचं आव्हान जेव्हा करतो आणि ते कार्य करतो, त्यावेळेला ते आपल्याला सद्गती मिळण्यासाठी आपल्याला त्याच्यातून उपयोग होतो. तर आता सद्गती म्हणजे आपण बऱ्याच वेळेला हा सद्गती हा शब्द मृत्यूच्या नंतर वापरतो, की त्या व्यक्तीला त्या आत्म्याला सद्गती मिळावी. तर ते केवळ मेल्यावरच सद्गती मिळते असं नाहीये. ज्या वेळेला आपण जिवंतपणी जेव्हा भगवत भक्ती करतो आणि आपली गती, आपलं गंतव्यस्थान जेव्हा भगवंतांकडे आपण त्याचा रोख करतो, त्यावेळेला आपण त्या सद्गतीच्या मार्गावर चालना होते. आणि मृत्यू केवळ हे एक गंतव्यस्थान पर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे. परंतु तो मार्ग आत्तापासूनच चाललो आपण, तरच ते मृत्यूच्या समयी ते गंतव्यस्थान आपल्याला मिळणार आहे. नाहीतर पुन्हा एक आहेच आपल्याला, ये रे माझ्या मागल्या, हाच जन्म पुन्हा, बालवाडी, पहिली, दुसरी, 10वी, ग्रॅज्युएशन, लग्न, मुलं, हे ते सगळं, आणि ते रहाड गाडग सगळं तसंच चालत राहणार. पुन्हा 25 मध्ये भगवंत मार्गदर्शन करतात की फळाची इच्छा न करता मनुष्याने तत्शब्दाद्वारे यज्ञ, दान आणि तप इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. तर यज्ञ, दान, तप, कर्म हे सगळ्या करण्याचा उद्दिष्ट हा आपल्याला या भौतिक जंजाळातून मुक्ती मिळावी यासाठी आहे. मग त्याला कोणत्याही प्रकारचा भौतिक लवलेश नसावा. दानामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रत्युपकाराची भावना नसावी. यज्ञामध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक अपेक्षा नसाव्यात. कोणताही तप करताना कोणत्याही प्रकारचा दंभ नसावा. तर अशा प्रकारचं जेव्हा यज्ञ, दान, तप आणि कर्म या आपण क्रिया करतो, त्यावेळेला आपल्याला भगवत भक्ती मिळते. आणि मग नंतर 17.26 मध्ये भगवंत सांगतात, सद्भावे साधु भावेच सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सच्छब्द पार्थ युज्यते. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि सत या शब्दाने निर्देशले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले जाते. तर आपण भगवंतांचं जेव्हा संबोधन करतो त्यावेळेला ओम तत्सत असं आपल्या वेदांप्रमाणे भगवंतांना संबोधन केलं जातं. तर ओम हा ओंकार, प्रणव, तत् म्हणजे ते, आणि सत म्हणजे नेहमी नित्य चालू राहणार किंवा कायमस्वरूपी, अशा प्रकारे भगवंत सत आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती असं कर्म करतो, सगळे जे मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे यज्ञ, दान, तप आणि कर्म ज्या वेळेला सत्वगुणामध्ये करतो, तर तशा व्यक्तीला पण सत म्हणायला हरकत नाही असं सांगून भगवंत इथे 17व्या अध्यायाची समाप्ती करतात. म्हणून आपल्या प्रत्येक क्रिया, प्रत्येक कार्य
बोलणं, चालणं, वागणं, कोणत्याही प्रकारच्या आपल्या क्रियेमध्ये आपण सत्वगुणाचा मध्ये ती क्रिया व्हावी याच्यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न करावा. आणि ज्या वेळेला आपण ते करू त्यावेळेला आपल्याला भगवंतांकडे मार्गक्रमण करण्यासाठी गती मिळू शकते. मिळेलच याची शाश्वती नाही, कारण की आपल्याला अनेक जन्म आपण ह्या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन करत आलोय. भगवंतांच्या सगळ्या मार्गदर्शनाचं, त्यांच्या सगळ्या आज्ञांचं आपण उल्लंघन अनेक जन्म करत आलेलो आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जन्मामध्येच सगळं फिटेल असं काही नाही, परंतु प्रयत्न त्या दृष्टीने असायला हवा. मग आपल्याला ह्या जन्मामध्ये इथले सगळे संबंध तर चांगले होतीलच, त्या व्यतिरिक्त भगवंतांशी आपला संबंध तो पण दृढ होईल. ज्यावेळेला आपण कोणत्याही गोष्टीच्या कार्यामध्ये भगवंत भगवंतांना मध्यवर्ती ठेवून आपण सगळे कार्य करतो, त्यावेळेला त्याला आपल्याला योग्य फळ मिळायला लागतं. आपण ह्या 17व्या अध्यायाचं विवेचन इथेच थांबवूया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण थोडे प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला काही प्रश्न नसतील तर मला नेहमीच प्रश्न असतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपण लहान मुलांना वळण लावण्यासाठी म्हणून वगैरे मोठे लोक कधी कधी धाक कपटशा दाखवून वगैरे त्यांच्याकडून चांगलं करून घेतात. मग अशा वेळेला हे जेव्हा धाक दपटशा दाखवतो मुलांना, त्याला साहजिकच त्याच्यामुळे उद्वेग निर्माण होतो, साहजिकच त्यांना दुःख होतं मुलांना. तर मग असं हे जे वागणं आहे ते कोणत्या कोणत्या गुणामध्ये येतं? कोणाचं काय मत आहे याविषयी? प्रभू हे चांगलंच आहे. आणि आपण जर बघितलं तर भगवंतांच्या हिशोबाने बघितलं तर राधा आपलं हे काय म्हणतो आपण, म्हणजे आईच्या हिशोबाने त्यांना धाक दिलेला, रागवलेलं ते योग्यच होतं त्यांचं. योग्यच असतं, ऍब्सोल्युटली. तर कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी त्याला रागवावं लागतं, त्याला दापावं लागतं. तर असा जो राग आणि दाप व्यक्त करणारं जे काय कम्युनिकेशन असतं, जे काय संवाद असतो, तो सुद्धा सत्वगुणामध्येच आहे. तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं एखाद्या संवादामधून, एखाद्या संभाषणामधून ज्या वेळेला त्याचं हिताचं होत असतं, त्यावेळेला ते चांगलं आहे. इनफॅक्ट भगवद्गीतेमध्ये सुरुवातीलाच दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अक्षरशः अर्जुनाची कान उघडणी करतात. त्याला सांगतात भगवंत की अनार्यम अजुष्ट्यम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. म्हणजे तुझं हे जे काय बोलणं आहे, तू भगवंतांनी काय शब्द वापरलाय स्पेसिफिक, भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू हुशार व्यक्तीसारखं बोलण्याचा प्रयत्न करतो आहेस, परंतु तू वेड्यासारखं बोलतोयस. अशा शब्दामध्ये भगवंतांनी अर्जुनाची दुसऱ्या अध्यायामध्ये कान उघडणी केलेली. तर ज्या वेळेला कान उघडणीसाठी कदाचित तात्पुरते थोडस धाक राखवायला लागला, थोडस जोरात बोलायला लागलं वगैरे, तर ते तरी सुद्धा ते सत्वगुणामध्ये आहे, कारण की ते हितासाठी केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का? हा मला प्रश्न होता, मी विचारला.
अजून कोणाला काही प्रश्न आहेत? यज्ञ, दान, तप, कर्म, आहार, भक्ती आणि हे सगळ्या गोष्टी 3 गुणांमध्ये कशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करता येतात, त्याच्यासाठी आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? ठीक आहे, जर अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर आज आपण निरूपण इथेच थांबूया. चला मंडळी, धन्यवाद. आता पुढचे 2 आठवडे अ, आपल्या समाजाचे काही मोठे कार्यक्रम आहेत, त्यामुळे पुढच्या 2 रविवारी पण आपल्याला जमणार नाही. 7 तारखेला उगावला कार्यक्रम आहे आणि 15 तारखेला पुण्याला कार्यक्रम आहे. तर 14 तारखेला. सॉरी, 14 तारखेला, 7 आणि 14, 14 डिसेंबरला वधूवर मेळावाचा कार्यक्रम आहे आणि 7 तारखेला महाराष्ट्रीय ब्रह्मक्षत्रिय संघ नाशिकचा कार्यक्रम आहे. तर दोन्ही वेळेला आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही. आपण पुढचा कार्यक्रम आहे तो 21 डिसेंबरला करण्याचा प्लॅन करू. ओके. पुन्हा पुन्हा भेटूया मंडळी. थँक्यू. छान झालं.